मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची की नाही यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये हा निर्णय येण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे। राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि आज यावर निर्णय येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी आपल्या सोबत आहेत। प्रसन्न सर, थोड्याच वेळात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची की नाही या संदर्भात सुनावणी होणार आहे। या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भातला जो लढा आहे हा आता कोर्टातच होण्याची शक्यता आहे का? कोर्टात हा लढा आधीपासूनच सुरू होता। त्याचा एक मोठा टप्पा म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण 5 सदस्यीय पीठानं जेव्हा ते फेटाळलं होतं। आता जी स्थिती आहे त्यामध्ये जो आधीचा निर्णय झाला होता त्यामध्ये क्युरेटिव्ह, कारण त्या शब्दामध्येच आहे सुधारणा, दुरुस्ती होण्याच्या अपेक्षेने राज्य शासनानं प्रयत्न केलेला। सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियांमध्ये जी विविध आयुध असतात त्यामध्ये हा पण एक भाग असतो की तो निर्णय अगदी फायनल झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती सुचवता, क्युरेट करायचा प्रयत्न करता, म्हणून ती क्युरेटिव्ह पिटिशन आहे। आज जी काही सुनावणी होणार आहे, ज्याला आपण सुनावणी म्हणतो, ती जरी सुनावणी असली तरी सुद्धा ती न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये होणार आहे। ती अशी खुल्या स्वरूपातली नसेल आणि तिथे न्यायमूर्ती आणि सन्माननीय न्यायाधीश हे ठरवतील की याला आपण या क्युरेटिव्ह पिटिशनला, कारण ती विनंती आहे, तिला पुढे प्रतिसाद द्यायचा का आणि सुनावणी पुन्हा घ्यायची का। आता यामध्ये फ्लो मध्ये 2 पार्ट तयार होतात। एक झालं तर काय, नाही झालं तर काय। जर का हे झालं तर ते आज आपल्याला साधारण 4-4:30 पर्यंत ते कळेल। आज इथे विनोद पाटील सुद्धा आलेले, जे मराठा आरक्षण याचिकेकर्ते आहेत। फार आधीपासून त्यांनी कायदेशीर लढा, यासाठी कायदेशीर लढाईमध्ये ते सहभागी होते। याशिवाय जयश्री पाटील, ज्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत, स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्यांनी या क्युरेटिव्ह पिटिशनला विरोध केलेला आहे। त्या स्वतः उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांच्याशी आपलं बोलणं झालं। त्या म्हणाल्या की जर का कोर्टाची गरज असेल, इच्छा असेल तर मी ऑनलाईन त्यांना सहभागी होऊ शकते। त्यामुळे आता हा कोर्टाचा निर्णय असणार। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची की नाही या संदर्भात अगदी थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टातून निर्णय येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील हा सर्वात मोठा निर्णय असेल आणि त्यानंतर मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यासंदर्भातील लढा हा सुप्रीम कोर्टातच लढवला जाणार का, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ वकील श्रीराम पिंगळे सर आपल्या सोबत आहेत। पिंगळे सर, क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची की नाही या संदर्भात थोड्याच वेळात सुनावणी होईल। याचे मराठा आरक्षणासंदर्भातील परिणाम काय होतील? अतिरिक्त आरक्षण या माध्यमातून मिळवण्यासाठी मार्ग मोकळा होईल का? याच्यामध्ये प्रथमतः आपण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नेमकं काय होईल हे बघितलं पाहिजे। काय शक्यता त्याच्यामध्ये आहेत? पहिली शक्यता त्याच्यामध्ये अशी आहे, एक तर मला आपल्याला दुरुस्त असं करावं असं वाटतं की आज सुनावणी कसल्याही प्रकारची सुप्रीम कोर्टामध्ये नाही आहे। याच्यावरती सुरुवातीला क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नोटीस सुप्रीम कोर्ट इश्यू करेल की नाही हा एक त्याच्यामध्ये समजून घेण्याचा आदेशाचा भाग आहे आणि तो आदेश ऑनलाईन पद्धतीने अपलोड केला जातो। अगदीच सेन्सिटिव्ह केस म्हणून प्रोनाऊन्स देखील केलं जाऊ शकतं, परंतु त्याच्यामध्ये ॲज सच आर्ग्युमेंटचा भाग असेलच असं नाही। दुसरं, जर का ते नोटीस झालं तर सर्व जे पक्ष आहेत याच्यामध्ये, म्हणजे याचिकाकर्ते असतील किंवा इतर जे प्रतिवादी असतील, त्या सर्वांना नोटीस काढण्याचा आदेश होऊ शकतो। ते झालं तर मग बाय डिफॉल्ट पुढील सुनावणी ही ओपन कोर्टमध्ये होईल। दुसरं एक त्याच्यामध्ये शक्यता अशी आहे की डिसमिस ची ऑर्डर होऊ शकते की ते त्या न्यायमूर्तींना क्युरेटिव्ह पिटिशन कन्सिडर करण्याची किंवा पुनर्सुनावणी घेण्याची आवश्यकता वाटत नाही, अशी शक्यता वाटते, म्हणून त्यांनी डिसमिस करणं। तिसरा पर्याय याच्यामध्ये असा आहे की नोटीस इश्यू करावी की नाही हा मुद्दा देखील ओपन कोर्टमध्ये सुनावणीसाठी घ्यावा, याच्यावर देखील आदेश होऊ शकतो की आम्ही नोटीस इश्यू करण्यापूर्वी राज्य शासनाला ओपन कोर्टमध्ये सुनावणीची संधी देण्याबाबत देखील आदेश केला जाऊ शकतो। अशा प्रकारच्या 3 शक्यता या निकालामधून, या आदेशामधून येण्याची आज शक्यता आहे।
मग त्याचे तुम्ही विचारल्याप्रमाणे परिणाम काय होऊ शकतात तर सुप्रीम कोर्टानंच याआधी मराठा आरक्षण रद्द केलेलं होतं, त्यामुळे या पुनर्विचार याचिकेवरती कोर्ट खरंच आज विचार करेल का? नाही, आपण थोडासा फरक समजून घेतला पाहिजे. ही पुनर्विचार याचिका नसून क्युरेटिव्ह पिटिशन आहे. म्हणजे ही पुनर्विचार याचिकेच्या वरची स्टेज आहे आणि शेवटची स्टेज आहे. म्हणजे हा सर्वात शेवटचा पर्याय सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये आहे की हे क्युरेटिव्ह पिटिशन. आता क्युरेटिव्ह पिटिशन जर का आपण बघितलं मागच्या 20 वर्षामध्ये जी काही त्याचं ज्युरिस्प्रुडन्स जो डेव्हलप झालेला आहे, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पिटिशन अलाऊ केलेले आहेत सुप्रीम कोर्टनं. त्यामुळं अशी शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट हे क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी घेईल आणि तसं झालं तर ही पूर्ण सुनावणी पुन्हा होऊ शकते. कारण मला विचाराल तर खरंच याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये डेटा सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात आलेला नाही. जो मांडण्यात आलेला आहे त्याचं मांडणी म्हणा किंवा त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं जे व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे होता किंवा कन्सिडरेशन द्यायला पाहिजे होतं त्याला ते झालेलं नाही. कारण इंदिरा साहनीच म्हणते की आयोगाचे जे अधिकार आहेत ते आर्टिकल 32 खाली सर्वोच्च न्यायालयाला जे अधिकार दिलेले आहेत त्या लेवलचे किंवा त्यापेक्षा सरस असे अधिकार या प्रकारचं सर्वेक्षण करणाऱ्या आयोगाला आहेत. आणि अशा आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं इतक्या सहजासहजी नाकारू नये असं इंदिरा साहनी स्वतः म्हणते. पण हा गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारताना ह्या निर्णयाची पायमल्ली झालेली आहे हे मी तुम्हाला एक निष्णात वकील म्हणून सांगू इच्छितो की कुठंतरी सुप्रीम कोर्टानं 1996 मध्ये कोणतरी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे जो समोर वास्तववादी डेटा असताना त्याचं कन्सिडरेशन केलेलं नाही आहे. नंबर 1. नंबर 2, शासन देखील त्या काळातलं कुठेतरी कमी पडलं की जो गायकवाड आयोगाचा समग्र अहवाल आहे त्याची मांडणी व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टासमोर झालेली नाही आहे. अशा प्रकारचे काही मुद्दे आणि त्यात मूळ मुद्दा जर का आपण बघितला जे कपिल सिब्बल सरांनी खूप चांगली मांडणी केली होती की इंदिरा साहनीचाच पुनर्विचार का केला जाऊ नये किंवा तो केला गेला पाहिजे याला देखील सुप्रीम कोर्टानं पाहिजे तेवढं कन्सिडरेशन दिलेलं नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही पुनर्विचार सुप्रीम कोर्टानं केला आणि ही क्युरेटिव्ह अलाव करून जर का सुनावणी पुन्हा घेतली तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाहीये. ते होण्याची शक्यता मला जास्त वाटते. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, जर क्युरेटिव्ह पिटिशन आज कोर्टानं दाखल करून घेतली तर यानंतरची जी प्रोसेस सुरू होणार आहे ते राज्य सरकारला पुन्हा एकदा डाटा मांडावा लागणार आहे. कशा प्रकारे मराठा आरक्षण देता येईल या संदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे. तर ही प्रोसेस काय असेल नेमकी? याच्यानंतर जर का नोटीस झाली तर याच्यानंतरची सुनावणी जी आहे ती ओपन कोर्टमध्ये होईल आणि सर्वांनाच आपापली बाजू मांडण्याची त्यामध्ये संधी मिळेल. मग त्यामध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडताना जो डेटा आहे तो मांडण्याची देखील संधी मिळेल. तशी शासनाला पण डेटा मांडण्याची संधी राहील आणि मला असं वाटतं की शासन तेव्हा गायकवाड आयोगाचा संपूर्ण अहवाल तिथे सुप्रीम कोर्टासमोर ठेवेल आणि त्याची मांडणी देखील तितक्या इफेक्टिव्ह पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. वकील जयश्री पाटील यांनी या क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेण्यासंदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. याचे काय परिणाम होऊ शकतात? त्यांना नोटीसच काढलेली नाहीये त्यामुळे त्यांनी आक्षेप हा मीडियावरती नोंदवला असेल तर त्याचे काही परिणाम सुप्रीम कोर्टामध्ये होणार नाहीत असं मी समजतो. नक्कीच. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात.